मुंबई पुणे मिसिंग लिंक हा अभियांत्रिकीचा उत्तम नमुना असून देशात नावाजला जात असलेला महाराष्ट्राचा महाप्रकल्प आहे। निसर्गाची अनेक आव्हानं झेलत उभा राहिलेला हा महाप्रकल्प नेमका आहे तरी कसा आपण पाहूयात। रायगड जिल्ह्यातल्या खालापूर येथून सुरू होत हा प्रकल्प अवघड वाट ओलांडून पुणे जिल्ह्यातील कुसगाव इथपर्यंत पोहोचतो। या दरम्यानचं म्हणजे खालापूर ते कुसगाव हे अंतर 19.84 किलोमीटरचं आहे। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं या रस्त्याच्या निर्मितीचं शिवधनुष्य लीलया पेललंय। तर राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांचं सातत्यपूर्ण पाठबळ या प्रकल्पाला लाभलंय। या प्रकल्पाचे दोन मुख्य भाग आहेत। खालापूर ते खोपोली हा 5.86 किलोमीटरचा एक टप्पा, तर खोपोली ते लोणावळ्याजवळील कुसगाव हा 13.3 किलोमीटरचा दुसरा टप्पा आहे। आता यातील खालापूर ते खोपोली हा 5.86 किलोमीटरचा पहिला टप्पा नेमका कसा साकारला गेलाय हे पाहूयात। या रस्त्याचं 6 पदरीकरणाऐवजी 8 मार्गिकांचं पदरीकरण करण्यात आलंय। या मार्गावर 3 मोठे पूल आणि 1 लहान पूल बांधण्यात आलाय। तसंच 4 भुयारी मार्ग आणि 1 उन्नत मार्ग देखील तयार करण्यात आलाय। यातील 4 भुयारी मार्गांपैकी 2 वाहनांसाठी असून 2 भुयारी मार्ग हे प्राण्यांसाठीचे अंडरपास आहेत, जेणेकरून प्राण्यांना त्रास न देता मार्ग पुढे जाईल। खोपोली इथे येऊन संपणारा हा मार्ग पुढे कुसगाव पर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याला जोडला जातो। इथून पुढे या दुसऱ्या टप्प्यातच खरं तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं जगभरात चर्चा होईल असा अभियांत्रिकी कौशल्याची परीक्षा पाहणारा पूल आणि बोगदा तयार केलाय। खोपोली ते कुसगाव हा 13.3 किलोमीटरचा दुसरा टप्पा या महाप्रकल्पाची अवघड वाट पूर्ण करतो। खोपोलीपासून सुरू होणारा हा मार्ग सुरुवातीला 900 मीटर लांबीचा आणि 60 मीटर उंच असलेल्या एका पुलावरून पुढे एका मोठ्या बोगद्यात शिरतो। हा बोगदा 1.64 किलोमीटर लांब आणि 23.50 मीटर रुंद आहे। हा बोगदा पुढे अजून एका सर्वोत्तम अभियांत्रिकी कौशल्याला जोडला जातो। हे अभियांत्रिकी कौशल्य म्हणजे केबल स्टेड ब्रिज। असे एक नव्हे तर थेट 2 अत्यंत मोठे केबल स्टेड ब्रिज इथे उभारण्यात आले। 650 मीटर लांबीचा हा केबल स्टेड ब्रिज असून त्याची उंची उरात धडकी भरवणारी आहे, कारण जमिनीपासून हे दोन्ही केबल स्टेड ब्रिज 180 मीटर उंच आहेत। ही उंची तब्बल 50 ते 60 मजली इमारती एवढी असून यातूनच आपल्याला त्या पुलांच्या भव्यतेचा अंदाज येतो। यानंतर येणारा बोगदा हा देशातलाच नव्हे तर आशियातला सर्वात लांब बोगदा आहे। हा बोगदा अवघड डोंगराळ भागातून गेला असून त्याची लांबी थेट 8.92 किलोमीटर असून तो 23.50 मीटर रुंद आहे। हा बोगदा ओलांडला की मार्ग कुसगाव इथे बाहेर पडतो आणि तिथेच या महाप्रकल्पाचा दुसरा टप्पा संपतो। हा मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प महाराष्ट्राच्या शिरपेचातला मानाचा तुरा असून शिवसेना महायुती सरकारनं तयार केलेला गेम चेंजर प्रकल्प आहे।